Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic, Kumte. Today we will try to understand what are the different types of graphics. Computer synthesized images can be categorized into two types, bitmap based graphics and vector based graphics. First is bitmap based graphics. Bitmap based graphics is also known as raster graphics. In bitmap graphics, image is stored using tiny dots called pixels. Bitmap graphics मध्ये images pixels use करून store केले जातात. Screen is divided into two-dimensional array in which each array position corresponds to one pixel. Screen ही टू डायमेन्शनल ॲरेमध्ये डिवाइड केली जाते आणि प्रत्येक सेल प्रत्येक ॲरे पोझिशन ही एक पिक्सेल असते. We can edit image by changing intensity value of specific pixel location. इमेज आपण एडिट करू शकतो, त्याचे कलर चेंज करू शकतो, त्याची इंटेन्सिटी व्हॅल्यू चेंज करून. Bitmap images are resolution dependent. That's why image size is determined by its resolution. Bitmap images ह्या रेझोल्युशन डिपेंडंट असतात. त्याच्यामुळे इमेज साईज ही रेझोल्युशनवरच ठरवली जाते. Bitmap images preserve the scene by storing individual pixel, but in vector images are stored using primitive parameters. That's why vector images are smaller in size than bitmap images. बिटमॅप इमेजमध्ये सीन जो असतो तो प्रत्येक पिक्सेलची इन्फॉर्मेशन स्टोअर करून प्रिझर्व केलं जातं. इमेज स्टोअर केली जाते म्हणजे काय केलं जातं, प्रत्येक पिक्सेलचा ॲड्रेस, XY कोऑर्डिनेट्स, त्या पिक्सेलची इंटेन्सिटी व्हॅल्यू म्हणजे त्या पिक्सेलचा कलर, हे प्रत्येक पिक्सेलचं सेव्ह केलं जातं आणि त्यालाच आपण बिटमॅप इमेज असं म्हणतो. म्हणून बिटमॅप इमेजची साईज ही मोठी असते. पण वेक्टर इमेजमध्ये काय ते आपण पुढं बघणार आहोत. पण वेक्टर इमेजमध्ये प्रिमिटिव्ह पॅरामीटर स्टोअर केले जातात फक्त, त्याच्यामुळे त्याची साईज हे बिटमॅप इमेजपेक्षा कमी असते. ऑलमोस्ट ऑल टाईप्स ऑफ ग्राफिक्स पॅकेजेस सपोर्ट क्रिएशन ऑफ बिटमॅप इमेजेस. जे ग्राफिक्स पॅकेजेस आहेत, फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर जे आहेत, पेंट, फोटोशॉप, पॉवर पॉईंट, ओके, हे सर्व यूज करून आपण ग्राफिक्स इमेजेस क्रिएट करू शकतो. Bitmap images are good at representing realistic images as they allow to access and manipulate individual pixel, but they scale poorly. Bitmap image यूज करून आपण रिअलिस्टिक इमेजेस रिप्रेझेंट करू शकतो, कारण आपण बिटमॅप इमेजमध्ये आपल्याला प्रत्येक पिक्सेलला ॲक्सेस आहे आणि आपण प्रत्येक पिक्सेल हा आपल्याला जसे पाहिजे तसे मॅनिप्युलेट किंवा चेंज करू शकतो. बट बिटमॅप इमेजेस स्केल पुअरली, पण ज्यावेळेस त्यांचं स्केलिंग केलं जातं त्यावेळेस ते पुअरली असतं. Bitmap images are well suited for applications which need to display a wide range of colors. बिटमॅप इमेजमध्ये आपल्याला प्रत्येक पिक्सेलला ॲक्सेस आहे, प्रत्येक पिक्सेलची पोझिशन ॲक्सेस करून आपण त्याची इंटेन्सिटी व्हॅल्यू म्हणजेच त्या पिक्सेलचा कलर आपण चेंज करू शकतो. म्हणून आपण वेगवेगळ्या कलरमध्ये प्रत्येक पिक्सेलला व्हेरी करू शकतो. म्हणून बिटमॅप इमेजेस आर well suited for applications which need to display a wide range of colors. The next type of graphics is vector based graphics.
In vector-based graphics, scene is represented using mathematical formulas and necessary parameters. Images are displayed using basic primitives like points, line and curves. Vector-based graphicsमध्ये mathematical formulas and primitives like points, line, curves यूज करून scene represent केला जातो. Vector-based images are resolution independent. That's why they scale well. But in bitmap graphics, beyond certain scale, the shape border begins to convert into zigzag pattern. Whereas in vector image, on scaling, entire image is redrawn with scaled primitive parameters. Vector based images ह्या रिझोल्युशन इंडिपेंडंट असतात, त्याच्यामुळे त्या चांगल्या स्केल आपण त्याला करू शकतो. पण बिटमॅप ग्राफिक्समध्ये काय होतं, बियॉन्ड सर्टन स्केल त्याचं इमेजचं जे बॉर्डर जे असतं ते झिगझॅग पॅटर्नमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होतं. झूम इन ज्यावेळेस तुम्ही बिटमॅप इमेज करता त्यावेळेस त्या बिटमॅप इमेजची जी बाउंड्री असते ती झिगझॅग पॅटर्नमध्ये दिसते. पण वेक्टर बेस्ड ग्राफिक्सची इमेज जर असेल ती, तर तुम्ही झूम इन जरी केलं तरी ती झिगझॅग पॅटर्नमध्ये कन्वर्ट होत नाही. कारण वेक्टर बेस्ड इमेज ही मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज यूज करून तयार केलेली असते, त्याच्यामुळे ती रिड्रॉ केली जाते. Scaled image is as smooth as original one, but vector images are not suitable for web application. Scaled image जी असते ओरिजिनल त्याप्रमाणेच ती झूम इन केल्यानंतर दिसते स्केल्ड इमेज. पण वेक्टर ग्राफिक्स इमेजेस ह्या वेब ॲप्लिकेशनसाठी अनफॉर्च्युनेटली सुटेबल नाही आहेत. Higher level graphics packages like Photoshop, CorelDRAW, Adobe Illustrator, etc. supports vector image generation. हे फोटोशॉप, CorelDRAW, Adobe Illustrator हे जे ग्राफिक्स पॅकेजेस आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, ते वेक्टर इमेज जनरेशन सपोर्ट करतात. वेक्टर इमेजेस आर सुटेड फॉर द इमेजेस हॅव्हिंग फ्यू एरियाज ऑफ सॉलिड कलर्स. जर जास्त डिटेल्ड इमेज जर नसेल तर अशा इमेजेस आपण वेक्टर इमेज यूज करून तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये फ्यू एरियाज ऑफ सॉलिड कलर्स आहेत. लोगोज, फॉन्ट्स एक्सेट्रा आर ऑफन डिझाईन्ड ॲज वेक्टर ग्राफिक्स. लोगोज, फॉन्ट्स हे जे असतात हे आपण वेक्टर ग्राफिक्स यूज करून तयार करतो. इथे ही जी खाली जो इमेज आहे त्याच्यामध्ये वरचे जो ए लेटर आहे तो वेक्टर यूज करून, वेक्टर ग्राफिक्स यूज करून तयार केलेला आहे, आणि खालचा जो आहे तो बिटमॅप ग्राफिक्स यूज करून तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल राईट साईडला जे सर्कल आहे ते झूम इन सर्कल आहे. झूम इन सर्कलमध्ये एला झूम इन केल्यावर वेक्टर इमेजमध्ये त्याची जी बाउंड्री आहे ती जशी ओरिजिनल आहे ओरिजिनल एमध्ये तशीच ती स्केल्ड इमेजमध्ये पण तशीच दिसत आहे तुम्हाला. पण बिटमॅपमध्ये ज्यावेळेस तुम्ही झूम इन करताय त्यावेळेस तुम्हाला तो झिगझॅग पॅटर्न बाउंड्रीचा दिसेल. याच्यामध्ये पण हे वेक्टर ग्राफिक्स आणि बिटमॅप फाईलचा एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे. बिटमॅपला रॅस्टर ग्राफिक्स असंही म्हणतात. स्केलिंगमध्ये बिटमॅप ग्राफिक्स हे पुअर असतं, पण वेक्टर ग्राफिक्स चांगलं स्केल करतं. पण बिटमॅप फाईल हे आपण वेब ॲप्लिकेशनसाठी यूज करू शकतो, पण वेक्टर अनफॉर्च्युनेटली वेब ॲप्लिकेशनसाठी यूज नाही करता येत आपल्याला. लोगोज डिझायनिंग हे आपण वेक्टर ग्राफिक्स यूज करून तयार करतो.
Now we will list out the differences between bitmap graphics and vector graphics. आता आपण बिटमॅप ग्राफिक्स आणि वेक्टर ग्राफिक्समध्ये काय काय फरक आहेत ते बघूयात. A type of graphics that are made up of small elements called pixels. बिटमॅप ग्राफिक्स हे काय आहे? स्मॉल एलिमेंट्स कॉल्ड पिक्सेल्सनी तयार केलेलं असतं. In vector graphics, a type of graphics that are made up of geometric shapes like lines and curves. वेक्टर ग्राफिक्समध्ये जी इमेज जी असते ती जॉमेट्रिक शेप्स लाईक लाईन्स अँड कर्व्स तयार झालेली असते. रिप्रेझेंट सीन युझिंग पिक्सेल्स. बिटमॅप ग्राफिक्समध्ये सीन जो असतो तो पिक्सेल यूज करून रिप्रेझेंट केला जातो. इन वेक्टर ग्राफिक्स सीन इज रिप्रेझेंटेड युझिंग मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज. वेक्टर ग्राफिक्समध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून सीन रिप्रेझेंट केला जातो. इन बिटमॅप ग्राफिक्स रिसाइजिंग द इमेज अफेक्ट्स इट्स रिझोल्युशन. बिटमॅप ग्राफिक्समध्ये इमेज जर रिसाइज जर केली तर त्याचं रिझोल्युशन अफेक्ट होतं. इन वेक्टर ग्राफिक्स रिसाइजिंग द इमेज डज नॉट अफेक्ट इट्स रिझोल्युशन. वेक्टर ग्राफिक्समध्ये तुम्ही इमेज जरी रिसाइज केली तरी त्याचं रिझोल्युशनमध्ये काही अफेक्ट होत नाही. बिटमॅप ग्राफिक्स स्केल्स पुअरली. ऑन स्केलिंग बॉर्डर्स स्टार्ट अपिअरिंग झिगझॅग. बिटमॅप ग्राफिक्स या पुअरली स्केल होतात. स्केल जर केलं तुम्ही त्याला तर बॉर्डर्स झिगझॅग पॅटर्नमध्ये अपिअर होतात. वेक्टर ग्राफिक्स इमेजेस सस्टेन द चेंजेस इन स्केल. In bitmap graphics, they are suitable for photographs. Such images are suitable for web applications. फोटोग्राफ्स साठी बिटमॅप ग्राफिक्स हे सुटेबल आहे. वेब ॲप्लिकेशनसाठी सुद्धा बिटमॅप इमेजेस यूज केले जातात. इन वेक्टर ग्राफिक्स दिस टाइप इज सुटेबल फॉर लोगोज, क्लिप आर्ट्स अँड आयकॉन्स. दे आर नॉट सुटेबल फॉर वेब ॲप्लिकेशन्स. वेक्टर ग्राफिक्स हे लोगोजसाठी, क्लिप आर्टसाठी, आयकॉन्ससाठी यूज केलं जातं. पण अनफॉर्च्युनेटली वेक्टर ग्राफिक्स इमेजेस या वेब ॲप्लिकेशनसाठी सुटेबल नाही आहेत. Bitmap graphics images can be edited using Adobe Photoshop. बिटमॅप ग्राफिक्स इमेज ज्या असतात त्या ॲडोबी फोटोशॉपमध्ये तुम्ही एडिट करू शकता. वेक्टर ग्राफिक्स इमेजेस कॅन बी एडिटेड युझिंग ॲडोबी इलस्ट्रेटर. वेक्टर ग्राफिक्स इमेजेस ज्या आहेत त्या तुम्ही ॲडोबी इलस्ट्रेटर हे ग्राफिक्स पॅकेज यूज करून एडिट करू शकता. बिटमॅप ग्राफिक्स रिक्वायर्ड मोर मेमरी दॅन वेक्टर ग्राफिक्स. बिटमॅप ग्राफिक्स इमेजेस ज्या असतात त्या स्टोअर करण्यासाठी तुम्हाला मेमरी जास्त लागते. याचं कारण असं आहे की बिटमॅप ग्राफिक्समध्ये जी इमेज असते ती इमेज स्टोअर केली जाते म्हणजे त्याच्यातला प्रत्येक पिक्सेलची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. जसं की त्या पिक्सेलचा ॲड्रेस, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि त्याची इंटेन्सिटी व्हॅल्यू म्हणजे त्याची कलर व्हॅल्यू हे प्रत्येक पिक्सेलचं स्टोअर केलं जातं. त्याच्यामुळे त्याची मेमरी साईज ही जास्त असते. इन वेक्टर ग्राफिक्स इमेजेस लेस मेमरी रिक्वायर्ड ॲज कम्पेअर्ड टू बिटमॅप ग्राफिक्स. पण वेक्टर ग्राफिक्स इमेज ज्या असतात त्या स्टोअर करण्यासाठी आपल्याला कमी मेमरी लागते. कारण वेक्टर ग्राफिक्स इमेजेस या स्टोअर केल्या जातात म्हणजे त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाजमध्ये स्टोअर केल्या जातात. त्याच्यामुळे त्याची साईज जी असते ती आपल्याला कमी लागते. बिटमॅप ग्राफिक्समध्ये प्रत्येक पिक्सेलची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. त्याच्यामुळे बिटमॅप ग्राफिक्स इमेज साईज ही जास्त असते ॲज कम्पेअर टू वेक्टर ग्राफिक्स इमेज. कन्व्हर्जन फ्रॉम बिटमॅप टू वेक्टर ग्राफिक्स इज डिफिकल्ट. आपल्याला एखादी बिटमॅप टू वेक्टर ग्राफिक्स इमेजमध्ये जर कन्वर्ट जर करायचं असेल तर ते खूप डिफिकल्ट असतं. कन्वर्जन फ्रॉम वेक्टर टू बिटमॅप ग्राफिक्स इज इझी. पण वेक्टर ग्राफिक्स टू
बिटमॅप ग्राफिक्स हे इझी आहे. इन बिटमॅप ग्राफिक्स मॉडिफिकेशन इज डिफिकल्ट. बिटमॅप ग्राफिक्स इमेजमध्ये मॉडिफिकेशन हे डिफिकल्ट आहे. इन वेक्टर ग्राफिक्स मॉडिफिकेशन इज इझी. वेक्टर ग्राफिक्समध्ये मॉडिफिकेशन हे इझी ॲज कम्पेअर टू बिटमॅप ग्राफिक्स. .jpg, .gif, .png, .psd, .tiff, .bmp हे बिटमॅप ग्राफिक्स इमेजेसचे टाईप्स आहेत. वेक्टर ग्राफिक्समध्ये .ai, .svg, .ps, .eps, .svf, टू टाईप फॉन्ट्स, पोस्टस्क्रिप्ट्स, लोगोज हे वेक्टर ग्राफिक्स इमेजेसचे काही टाईप आहेत. सो आता आपण ग्राफिक्सचे 2 टाईप बघितले. कम्प्युटर सिंथेसाइज्ड इमेजेसचे 2 टाईप बघितले. बिटमॅप ग्राफिक्स आणि वेक्टर ग्राफिक्स. थँक्यू.